तर मंडळी, आज आम्ही पोहोचलो थेट पंधरेला सवारीने. म्हणजे यांनी मला तिथे ड्रॉप केलं आणि ते आपल्या कामासाठी बाहेर गेले. मग काय, पाहुणे गेले आणि इकडे सासू सुनांची गट्टी जमली. सगळ्यात आधी आमचा झक्कास टी ब्रेक झाला. चहा पिता पिता संध्याकाळच्या स्वयंपाकाचे बेत आखले गेले. मम्मी म्हणल्या, आता बरेच दिवसांनी मुलगा सून आलेत तर जेवूनच जायचं. त्यांनी लगेच तुपातली लापशी करायला घेतली. मी म्हटलं, मम्मी थोडंच काहीतरी करा. पण आईचं प्रेम ते भरपूर मेनू रांगेत उभे होते. तिकडे पप्पांची देवपूजा पार पडली आणि इकडे आमची किचनमधली धावपळ. मम्मीने लापशी गॅसवर चढवली तोवर मी बाकीच्या भाज्यांची तयारी उरकली. आमचा ठरलेला मेनू म्हणजे मेथीची भाजी आणि आमचं लाडकं वांग. सगळ्यांच्या आवडीचं वांग तयार झालं. आता वेळ होती पोळ्यांची. 2चे 4 हात झाले की कामं कशी पटापट होतात याचा प्रत्यय आला. मी लाटायला घेतल्या आणि मम्मींनी पटापट शेकल्या. नंतर आहो घरी आले आणि मग काय, गप्पांची मैफिल रंगली. जुन्या आठवणी, जुने विषय आणि तो कौटुंबिक ओलावा भारीच वाटत होतं. पंधरेमध्ये 6 ते 10 लोड शेडिंग असतं. घरी इन्व्हर्टर असल्यामुळं आम्हाला काय लाईट असो नसो काहीच वाटलं नाही. जेवायला बसलो तेव्हा तर मस्त पंगत बसली होती. एकत्र जेवण्यात जे सुख आहे ना, ते या जगात कशातच नाही. आणि म्हणतात ना, वेळ कोणासाठी थांबत नाही. निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसणार इतक्यात पप्पांचा तो गोड निरोप आला, तुम्ही दोघे आलात की मला खूप छान वाटतं, परत कधी येणार. त्यांच्या एका वाक्याने मन भरून आलं. मग काय, बाय बाय करत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.